नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण काकडीपासून मस्त असा छान चटपटीत असा झुणका बनवणार आहोत। खूपच छान बनतो। तर मी इथे एक काकडी घेतलेली आहे, तिचे ना सालं काढून घेत आहे। बघा, या पद्धतीने सालं काढून घ्यायची आहे। खूपच छान रेसिपी तयार होते ही। आता मी पूर्ण याची सालं काढून घेतलेले आहे। त्यानंतर मी इथे एक भांडं घेतलेलं आहे, त्यातनं किसणी घेतलेली आहे आणि हे काकडीचे दोन्ही साईडचे टोकं असे म्हणजे थोडे काढून घेतलेले आहे, चिरून घेतलेले आहे आणि थोडी जाड किसणीचा भाग घेतलेला आहे मी। त्या साईडनी मी हे किसून राहिली आहे आणि या पद्धतीने थोडं किसून घ्यायचं। बारीक किसणीने किसलं तर एकदम म्हणजे त्याचा लगदा बनतो, तर थोडं जाड किसणीने किसायचं म्हणजे ना ते छान लागतं, दाताखाली येतं। तर या पद्धतीने बघा मी किसून घेत आहे पूर्ण ही काकडी बघा किसून घेतलेली आहे। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। बघा, या पद्धतीने किसल्यानंतर आता ही आपल्याला साईडनी ठेवून द्यायची आहे आणि गॅसवर मी कढई घेतलेली आहे, त्यात 1 चम्मच तेल गरम करून घेतलेलं आहे। आता तेल गरम झाल्यानंतर आपल्याला 1 चम्मच जिरं टाकायचं आहे आणि अर्धा चम्मच मोहरी टाकून घेतलेली आहे। जिरं मोहरीनं छान तडतडू द्यायची। आता मी एक कांदा चिरून घेतलेला आहे, 2-3 मिरच्या, आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि टमाटर आणि 2-3 मिरच्या चिरून घेतलेल्या आहे। आता आपण हे कांदे यात टाकून घ्यायचे आहे आणि मिरच्या पण आणि आलं लसणाची पेस्ट पण टाकून घ्यायची आहे आणि ते छान असं आपल्याला ते मिश्रण छान व्यवस्थित कच्चेपणा जाईपर्यंत शिजवायचं आहे। म्हणजे आलं लसूण छान शिजलं पाहिजे यातलं। तर नंतर बघा, आता मी इथे हा किस घेतलेला आहे काकडीचा। तर ते थोडं शिजल्यानंतर बघा छान असे कांदे शिजून गेले थोडे। त्यानंतर आपल्याला ते किस टाकायचं आहे आणि टमाटरही टाकून घ्यायचं आहे आणि हेही आपल्याला म्हणजे यात परतवून घ्यायचं आहे, म्हणजे मसाले न टाकता परतवायचं आहे। या पद्धतीने बनवाल ना तर खूप छान झुणका तयार होतो, एकदम मस्त स्वादिष्ट असा। बघा, आता मी शिजवून घेतलेला आहे। आता माझ्याकडे ना कढीपत्ता वेळेवर नसला की मी असा वाळवून ठेवत असते, तर हा टाकलेला आहे, तर याचाही सेंट छान येतो। आणि इथे मसाले घेतलेले आहे। आता मी 1 चम्मच धने पावडर घेतलेला आहे, 1 चम्मच तिखट घेतलेला आहे, अर्धा चम्मच जिरे पावडर घेतलेला आहे आणि अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे, गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चम्मच। थोडा आता कॅमेऱ्यात ते कटलेलं आहे, परंतु अशा पद्धतीने मसाले घेतलेले आहे। आता ते आपण मसाले यात टाकून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे। पहिले मसालेच परतवून घ्यायचे छान आणि मग नंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे मिठाला पाणी सुटतं तर अजून हे मिश्रण छान व्यवस्थित शिजतं। बघा, असं मस्त परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता हे मसाले छान परतले आहे। त्यानंतर मी 2-3 चमचे गरम पाणी घेतलेलं आहे। लक्षात ठेवायचं आहे, हे पाणी गरम घ्यायचं आहे आणि याला छान असं उकळी आलेली आहे, म्हणजे छान उकळी आल्यानंतरच आता आपल्याला मी येथे 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, परंतु आपल्याला एवढं लागणार नाही आहे, जेवढं यात बसेल तितकंच आपण टाकूया, म्हणजे प्रमाण बघून। बघा, मी थोडं आता टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स केलेलं आहे। त्यानंतर आपण बघायचं की किती सैल आहे, त्यानुसार थोडं मी अजून मला वाटलं की बेसन पीठ लागेल म्हणून मी थोडं अजून टाकलेलं आहे, म्हणजे मला अर्ध वाटी बेसन पीठ लागलेलं आहे। बघा, या पद्धतीने मी टाकून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण छान आपल्याला 2-3 मिनिटापर्यंत असं मस्त मंद हीटवर शिजवून घ्यायचं आहे। हा झुणका इतका छान बनतो ना, खरंच भाकरीसोबत तर खूप छान लागतो। बघा, या पद्धतीने मी शिजवून घेतलेला आहे
आता छान शिजलेला आहे. यावेळेला ना तुम्ही कोथिंबीर टाकून शकता, परंतु माझ्याकडे नव्हती तर मी टाकलेली नाही आहे. तर बघा आता छान आपला मस्त काकडीचा असा झणझणीत झुणका तयार झालेला आहे. खूप छान लागतो हा भाकरीसोबत तर अप्रतिम चवीचा म्हणजे बनलेला होता आणि चवीला खूप छान लागतो. भाकरीसोबत तर छानच लागतो हा. मस्त अशी रेसिपी बनलेली आहे. कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.